सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात करूयात सध्याच्या पावसाच्या घडामोडींनी। मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। किंग सर्कल भागामध्ये सुद्धा पाणी साचलंय आणि यामुळे पाण्यामधून मार्ग काढत असताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमधली ही दृश्य आपण बघतोय। किंग सर्कल परिसरामधली ही दृश्य आहेत आणि थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्या सोबत आपल्याला या संदर्भात अपडेट्स देण्यासाठी। वेदांत, काय नेमकी परिस्थिती आहे? दृश्यांमध्ये बघतोय आपण यामिनी कशा प्रकारे हे पाणी साचलेलं आहे। किंग सर्कलचा संपूर्ण भाग, खरं तर जे सखल भाग आहे त्याच्यामध्ये हा किंग सर्कलचा भाग येतो आणि मुसळधार पाऊस मागील 1.5-2 तासापासून सुरू आहे आणि पाऊस कुठेही कमी झालेला नाही आणि त्यामुळे पाण्याचा निचरा इथे होत नाहीये। पंप आहेत, मुंबई महापालिकेचे कर्मचारी आहेत, त्यासोबतच ट्रॅफिक पोलीस आहेत, मात्र जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत वाहतूक ही सुरळीत होणार नाहीये। दोन्ही बाजूने आपण बघतोय ही जी लेन बघतोय ती पुढे सायन आणि सायनच्या पुढे मग घाटकोपर भांडूप साईडला जाते, ठाणे साईडला ही सगळी लेन जाते, तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या दिशेने ती वाहनं जात आहेत। मात्र ज्या प्रकारे किंग सर्कलवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे संत गतीनं ही वाहतूक दोन्ही बाजूनी मार्गस्थ होताना पाहायला मिळते। नदी तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि कशा प्रकारे वाहनं म्हणजे 4 व्हीलर आपण बघतोय, कार बघतोय कशा प्रकारे मार्गस्थ होतीये, कारण गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातनं वाट काढत त्यातनं मार्गस्थ हे सगळेजण होत आहेत। कामाचा दिवस आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला सुद्धा पोहोचायचं आहे आणि यातनं कशा प्रकारे हे मार्ग काढत आपण हे बघतोय। मुंबई महापालिका कर्मचारी प्रयत्न करतायत की लवकरात लवकर पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी पंपिंग स्टेशन सुद्धा किंग सर्कलला आहे। मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पाऊस कमी होत नाही आणि त्यामुळे पंप जरी असले दोन्ही बाजूला तरी सुद्धा पाणी काही कमी होत नाही आणि आपण बघतोय गुडघाभर पाणी आहे, त्यातनं सुद्धा अनेक जण मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही जणांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात, मात्र पुन्हा एकदा दोन्ही बाजू म्हणजे काही जणांच्या गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे तिथे काही गाड्या थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळेल आणि या सगळ्या गुडघाभर पाण्यातनं वाट मुंबईकर काढतोय। समोरचा आपण बघतोय बस स्टॉप, हे सायनचं बस स्टॉप आहे आणि सायन बस स्टॉपवर सुद्धा आपण बघतोय अर्ध पाणी भरलेलं आहे आणि हा पूर्ण बस स्टॉप पाण्याखाली गेलेला आहे आणि दुसरीकडे इथे हे सगळे पंपिंग स्टेशन खरं तर हे काम करणं अपेक्षित आहे, तातडीनं पाण्याचा निचरा होणं अपेक्षित आहे, मात्र तसं होताना इथे पाहायला मिळत नाहीये आणि अर्थातच जेव्हा भरतीची वेळ असते तेव्हा इथे अवघड होतं। कहाँ जा रहे हो, कुठे जात आहे? मैं तो नौकरी पे जा रहा था भाई, बारिश की वजह से वापस जा रहा हूँ। कहाँ अभी कहाँ जा रहे हो? अभी घर पे जा रहा हूँ। तुम्ही कुठे जाताय? गांधी मार्केट गांधी मार्केटला। गाडी जायला कधीपासून पाणी साचलंय हे? सकाळून चालू आहे। सकाळपासून सुरू आहे। या पाण्या गुडघाभर पाण्यातनं जात आहे, मांडी पण आला आहे, त्यामुळे अनेक जण इथे आपण बघतोय काही शाळा सुद्धा सोडण्यात येत आहेत, त्यामुळे विद्यार्थी सुद्धा घरी जाताना आपल्याला पाहायला मिळत, कारण या सायन माटुंगा परिसरात अनेक शाळा आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय की कशा प्रकारे अनेक जण प्रयत्न करतात की या सगळ्यातनं वाट काढता येईल। मात्र संपूर्ण हा परिसर किंग सर्कलचा ज्या सायनकडनं काही गाड्या येत आहेत तर काही जण दादर साईडने इकडे येत आहेत, त्यांना मात्र इथे थांबावं लागतंय, कारण कशा प्रकारे आपण बघतोय हे पाणी पूर्णपणे शाळेत की कॉलेजमध्ये आहात? कॉलेजमध्ये की शाळेमध्ये आहात? शाळा सुटली? हा, कारण खूपच पाणी भरले म्हणून शाळा कुठे जात आहे तुम्ही आता? आमच्या घरी जातोय। कुठे राहता? सायन कोलीवाडा। मग शाळा सोडली आता? हा, आता कारण पाणी खूपच भरले म्हणून सरांनी सांगितलं घरी जायला, त्यामुळे शाळा सुद्धा सोडल्या जात आहे, शाळांना सुट्टी देण्यात येते, कारण पावसाचा जोर वाढत आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे मुंबई आणि मुंबई उपनगराला आणि त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे मुंबईकर प्रयत्न करतात या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होण्याचा आणि इथे महापालिका कर्मचारी बघतोय प्रयत्न करत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। पंप सुरू आहे, मात्र अजूनही पाण्याचा निचरा होत नाहीये। किती वेळ लागेल साधारणपणे? तरी आता पाऊस जर कमी झाला तर होऊ शकतं। बरं, आणि समुद्राला पण भरती असल्या अगदी, तर मुंबईमधले हे अपडेट्स आपण घेत होतो। वेदांत, धन्यवाद माहितीसाठी।